आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली। 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू। खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध। तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर। देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। संपर्क 77 67 09 73 73। येळकोट जय मल्हारचा गजर करत मालुंजेमध्ये खंडोबाचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय। दुपारी 2 वाजता जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचा थरार ग्रामस्थांना पाहायला मिळाला। 1,000 रुपयापासून ते 11,000 रुपयापर्यंत विजेत्या बैलगाडा जोड्यांना बक्षिसं दिली गेली। यावेळी अंतिम टांगा शर्यत विरगाव विरुद्ध उमरी बाळापूर अशी झाली। अंतिम टांगा शर्यतीमध्ये विरगावच्या टांग्यानं 11,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक पटकावलंय। चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्तानं होणाऱ्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी ग्रामदैवत खंडोबाचं देवदर्शन घेतलं, तर अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला। या ठिकाणी देवाच्या दारी जागरण, गोंधळ, तळीभंडार, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे। त्यामुळे दिवसभर गडावर भाविकांची गर्दी होती, तर खंडोबाच्या जयघोषानं हा खंडोबागड दुमदुमून गेला। मंगळवारी 23 एप्रिलला पहाटे 5 वाजता गावातील भजनी मंडळानं हनुमान मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम घेतला। त्यानंतर बजरंग बलीचं पूजन करून जयंती साजरी केली, तर गडावर वसलेलं जागृत ग्रामदैवत खंडोबा देवाला दुधानं आणि पवित्र गंगाजलानं जलाभिषेक घालत महाआरती केली। यावेळी गावचे माजी सरपंच संदीप घुगे यांच्या शुभहस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक झाला आणि त्यानंतर यात्रोत्सव सुरू झाला। त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली। खंडोबा देवाचं मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। गडावर दिवसभर भाविकांनी दर्शन आणि नवस्फूर्तीसाठी गर्दी केली। सायंकाळी 4 वाजता मानाच्या काठ्यांचा नाचवण्याचा आणि मिरवणुकीचा कार्यक्रम झाला। भाविकांनी खोबरं भंडाऱ्याची मुक्त उधळण करत काठ्यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला। येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट अशा जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मानाच्या काठ्यांचं दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुषांनी गर्दी केली। सायंकाळी 6:30 वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक काढून त्या गडावर दर्शनासाठी नेल्या गेल्या। सालाबादप्रमाणे पारंपरिक यात्रा उत्सवानिमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली, तर गाभाऱ्यापर्यंत फुलांची सजावटही केली गेली। रात्री 7 ते 8 या वेळेत हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीनं संगीत भजनाचं आयोजन केलं गेलं। रात्री 8 वाजता सुनील कुमार औरंगाबादकर सह चंदाराणी औरंगाबादकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला। बुधवारी 24 एप्रिलला सायंकाळी 5 ते 7 या वेळेत कुस्तीचा भव्य आखाडा पार पडला। यात 500 रुपयांपासून ते 11,000 रुपयापर्यंत इनामाच्या कुस्त्या झाल्या। 11,000 रुपयांची मानाची कुस्ती मालुंजेचे पैलवान सुचित घुगे आणि शिर्डीचे पैलवान पवन शिंदे यांच्यात झाली। ही कुस्ती संगमनेरचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या हस्ते लावली गेली, तर पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांची देखील यावेळी हजेरी होती। या अटीतटीच्या लढतीमध्ये पवन शिंदे यांना चितपट करत सुचित घुगे यांनी मानाची कुस्ती जिंकली। संपूर्ण यात्रोत्सव माजी सरपंच संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। सालाबादप्रमाणे येणाऱ्या खंडोबा यात्रा उत्सव निमित्ताने या उत्सवासाठी नाशिक, पुणे, मुंबई, राहुरी, नगर या ठिकाणाहून भाविक भक्त या देवदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे। प्रथमतः यात्रा समितीच्या वतीने व मालुंजे ग्रामपंचायतच्या वतीने सर्व आलेल्या भाविक भक्तांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे परंपरेगत खंडोबा देवस्थानाची यात्रा ही सुरू असून या यात्रेचं यावर्षी एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण असं आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आणि ती यात्रा 2 दिवसाची यात्रा ती 3 दिवसावर या ठिकाणी करण्यात आली। दिनांक 23 व 24 या तारखेला आमची यात्रा प्रामुख्याने होती, पण काही कारणास्तव काही कार्यक्रम या ठिकाणी विविध आकर्षणाचे कार्यक्रम या ठिकाणी ग्रामस्थांना करावायचे होते। त्यासाठी या ठिकाणी बैलगाडा शर्यत असेल, या ठिकाणी काठी मिरवणूक असेल, तसेच लोकनाट्य तमाशा व कुस्ती आखाडा या सर्व कार्यक्रमांसाठी या ठिकाणी वेळ अपुरा पडत होता आणि ज्या दिवशी आमच्या
देवाच्या काठ्या या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम असायचा। त्याच दिवशी बैलगाडा शर्यत असायची आणि प्रामुख्याने बैलगाडा शर्यत गावापासून काही अंतरावर असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व गावातील तरुण युवक ज्येष्ठ सर्व बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमायचे व बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी 6 वाजायचा त्या कार्यक्रमासाठी। त्यामुळे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला की यावर्षी आपण एक दिवस आपला 23 तारखेच्या ऐवजी 22 तारीख आपण अगोदर घेऊ आणि 23 तारखेला आपली परंपरेगत जी चैत्र पौर्णिमा आहे ती या ठिकाणी आपण साजरी करू। त्यानंतर हनुमान जयंतीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात सकाळी जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला। पहाटे 3 वाजता खंडेराय देवस्थानाचा अभिषेक या ठिकाणी मी व समस्त ग्रामस्थ या ठिकाणी जाऊन अभिषेक त्या ठिकाणी करण्यात आला। त्यानंतर यात्रेची सुरुवात या ठिकाणी झाली। काल अतिशय चांगल्या पद्धतीचे बैलगाडा शर्यतीचे कार्यक्रम या ठिकाणी मालूचे ग्रामस्थ व यात्रा कमिटीने घेतले। त्यामध्ये लांबून सिन्नर, निफाड, नगर, पुणा, ठाणा, शहापूर, जव्हार, मोखाडा या ठिकाणचे बैलगाडा टांगा मालक या ठिकाणी आले होते आणि अतिशय सुंदर खेळ असा दुपारी 2 वाजता सुरू केला असता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तो खेळ त्या ठिकाणी चालला आणि त्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात या ठिकाणी देणगी 1100 रुपयापासून सुरुवात केली तर शेवटचा टांगा हा 11,000 रुपये या ठिकाणी पुकारण्यात आला। त्या ठिकाणी शेवटचा टांगा हा वीरगाव व उमरी बाळापूर या 2 शर्यती त्या ठिकाणी लावण्यात आल्या। त्यामध्ये वीरगावचा टांगा हा प्रथम क्रमांकाने विजय होऊन त्या ठिकाणी 11,000 रुपयाचा बहुमान त्यांनी पटकावला। अतिशय सुंदर अशा शर्यती त्या ठिकाणी झाल्या। आज या ठिकाणी खंडोबा देवस्थानाच्या यात्रेनिमित्ताने काठीचा भव्य दिव्य कार्यक्रम असा मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आलेल्या भाविक भक्तांचे परत एकदा स्वागत करतो आणि या यात्रेसाठी आमचे मालुंजे गावातील काही ग्रामस्थ मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या ठिकाणी रहिवासी असून त्या ठिकाणी यात्रेकरता भरभरून सहकार्य देणगी आर्थिक देणगी या ठिकाणी देऊन या यात्रेला त्यांच्या देणगी रूपाने अतिशय चांगली शोभा आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलं। त्यांचाही देणगीदारांचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि असेच सहकार्य कार्यक्रमात त्यांचं मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांच्याकडून मी व्यक्त करतो। आणि उद्याचा कार्यक्रम कुस्ती आखाडा भव्य असा आखाडा या ठिकाणी भरणार आहे। लांब लांबच्या मल्लांना निमंत्रित या ठिकाणी केलेलं आहे ग्रामस्थांनी आणि अतिशय सुंदर पाहण्यासारख्या कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत। मागच्या वर्षी अतिशय सुंदर कुस्त्या या ठिकाणी झाल्या होत्या। मागच्या वर्षी 7,500 रुपये शेवटची कुस्ती या ठिकाणी लावण्यात आलेली होती। या ठिकाणी अतिशय सुंदर प्रतिसाद सर्व ग्रामस्थांचा, युवकांचा, तरुणांचा, ज्येष्ठांचा या यात्रा अतिशय उत्साहात साजरी व्हावी यासाठी सहकार्य आम्हाला लाभत आहे। त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। यात्रोत्सव सुरळीत आणि यशस्वी पार पडण्यासाठी गावच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा घुगे, माजी सरपंच संदीप घुगे, मुंबई पोलीस संदीप चौधर, किसन बोरकुल, अमोल घुगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विष्णू घुगे, काशीनाथ सोसे, आनंदराव खरात, सुखदेव खरात, वसंत खरात, शशिकांत नागरे, स्वप्नील बुरकुल, योगेश गाभणे, शंकर जोरवेकर, भाऊसाहेब सोसे, ज्ञानदेव सोसे, बच्चू डोंगरे, बाळू काकड, अमोल बुरकुल, दगडू नागरे, ज्ञानदेव सांगळे, दादा वाघ, प्रवीण गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले। सर्व देणगीदार ग्रामस्थ, मुंबई, पुणे, नाशिक येथील देणगीदार भाविकांचं माजी सरपंच संदीप घुगे यांनी उत्साहात स्वागत करत आभार मानले। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर। प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा। इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅच पासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस। अकोले बायपास रोड, गणेश नगर, गोल्डन सिटी, संगमनेर। संपर्क 95 790 54 084।